एक गुन्हा होतो, गुन्हेगार पकडला जातो, त्याच्या विरुद्धचे पुरावे मिळतात, मोटिव्हही क्लिअर असतो, केस उभी राहते आणि केसचा निकालही लागतो. एवढंच नाही तर त्या गुन्हेगाराला फाशीसुद्धा होते. बऱ्यापैकी स्ट्रेट फॉरवर्ड केस आहे ना. मग असं का झालं की फाशी झाल्यानंतरही सगळे हाच प्रश्न विचारत होते की धनंजय चॅटर्जी हा गुन्हेगार आहे का निर्दोष? आजची गोष्ट जितकी यशोमती पारीख, नागरदास पारीख, भावेश आणि हेतल पारीख यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या कुटुंबामध्ये वादळासारख्या आलेल्या धनंजय चॅटर्जीची आहे, तितकीच जास्त मला वाटतं ही गोष्ट आपल्या समाजाची आहे. आणि या प्रश्नाची आहे की समाज म्हणून गुन्ह्याच्या बाबतीत आपल्याला नक्की कशाबद्दल इंटरेस्ट आहे? जस्टिसबद्दल का कॉन्स्पिरसी थिअरीज आणि चुरस कथांबद्दल? ही केस आहे धनंजय चॅटर्जीची. 21व्या शतकातल्या भारतातल्या पहिल्या फाशीची. आपली गोष्ट सुरू होते 5 मार्च 1990 मध्ये. कलकत्त्यामध्ये पुद्दुपकूर नावाचं एक गाव, एरिया म्हणूया तसा एरिया आहे. आपल्याकडे पेडर रोड कसा आहे त्या टाईपचा एरिया समजू शकतो की अत्यंत उच्चभ्रू वस्ती, गेटेड कम्युनिटीज, अशा प्रकारचा तो एरिया आहे की तिथे राहणारी माणसं ही बऱ्यापैकी सधन आहेत, बऱ्यापैकी उच्च मध्यमवर्गीय ते श्रीमंत अशाच वेल टू डू लोक आहेत. सो अशा वस्तीमध्ये एक कुटुंब राहतं, पारीख फॅमिली. अगदी आयडियल चौकोनी कुटुंब म्हणतो तसं. यशोमती पारीख हाऊसवाईफ असते, नागरदास पारीख त्यांचा गोल्डचा खूप मोठा बिझनेस, तेव्हा खूप मोठा आणि सक्सेसफुल बिझनेस असतो. त्यांचा मोठा मुलगा भावेश पारीख जो कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत असतो आणि तो त्यांना त्यांच्या गोल्डच्या बिझनेसमध्ये मदतही करत असतो. कॉलेज झालं की तो दुकानावर जाऊन बसणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि ह्या घराण्यातले शेंडेफळ असते ती म्हणजे हेतल पारीख, जी हायस्कूल आपण म्हणतो ना, म्हणजे त्याच्यात शिकत असते. एक 17-18 वर्षाची होती, पास आउट झालेली किंवा 11वी-12वी लेव्हललाच तू म्हणालास तर ICSE मध्ये. मार्चमध्ये तिच्या परीक्षा पण चालू होत्या. सो 5 मार्चचा दिवस त्यांच्यासाठी खूपच एक नॉर्मल दिवस असा सुरू झाला की नागरदास आपल्या कामाला निघून गेला, भावेश आधी आपल्या कामाला गेला, कामावरून डायरेक्टली दुकानात गेला, हेतल आपल्या शाळेत गेली, शाळेतून परत आली. बरोबर 5 वाजता रोजच्यासारखी नॉर्मल पद्धतीने यशोमती सुद्धा देवळात, बाजूच्या घराबाजूला एक देऊळ होतं त्या देवळात गेली आणि ती बरोबर नेहमीसारखी नॉर्मल दिवसाप्रमाणे परत आली. परत येताना लिफ्टमननी तिला सांगितलं की धनंजय चॅटर्जी जो सोसायटीचा वॉचमन आहे तो तुमच्या फ्लॅटमध्ये गेलाय तुमचा फोन यूज करण्यासाठी. इथे मात्र त्या दिवसातली जी काही नॉर्मलसी होती ती गळून पडली आणि एक सडन पॅनिकची भावना यशोमतीच्या मनात आली. कारण की वॉचमन वरती घरी का जाईल? करेक्ट. सो कदाचित हे वर्क करणे नॉर्मल पण वाटू शकतं. म्हणजे मलाही माहिती आहे की पूर्वी जेव्हा लँडलाईन्स घरी होते, मी अगदी लहान असताना, तेव्हा रॅन्डमली सोसायटीमधलं खाली एक आमच्या टेलरचं दुकान होतं, तो कधीतरी घरी यायचा की लँडलाईन वापरू दे, किंवा वॉचमन कधी घरी यायचं की पाण्याच्या बाटल्या भरून द्या, किंवा कुठच्याही कारणासाठी हे आपल्या घरी येणं खूप कॉमन गोष्ट आहे. पण तिला ते कॉमन वाटलं नाही जे तुलाही वाटतंय की हे का असेल की वॉचमन असा रॅन्डमली घरी का येईल. पण एवढंच कारण नव्हतं, तर ह्याचं कारण 3 दिवस आधी घडलेल्या घटनेत होतं. 2 मार्च 1990 कॉलेजला जात असताना हेतलची छेड काढली जाते याच वॉचमनकडनं. तो तिला असं पण विचारतो की चल माझ्या बरोबर फिल्मला येतेस का? बापरे. आणि नॅचरली कोणीही जे रिॲक्ट करेल ते ती रिॲक्ट करते, ती चिडते, संतापते, त्याच्याबद्दल आधी घरी कंप्लेंट करते. मग तिचे घरचेही जे प्रॉम्प्टली करायला पाहिजे ते करतात की ते आधी सोसायटीकडे कंप्लेंट करतात. मग सोसायटी जे कर्माकर म्हणून त्या सिक्युरिटी एजन्सीचे हेड असतात त्यांच्याकडे ती कंप्लेंट फॉरवर्ड करतात आणि ते डिसाईड करतात की बाजूलाच एक पारस सोसायटी म्हणून आहे, त्या सोसायटीमध्ये धनंजयची बदली करायची. आणि त्या पारस सोसायटीचा जो वॉचमन आहे बिजॉय थापा, त्याला यांच्या आनंद सोसायटीमध्ये आणायचं. म्हणजे रिप्लेस केलं की बदली केली.
आयडियली तुम्हाला विचारलंस तर छेड काढण्याबद्दल फक्त बाजूच्या सोसायटीत ट्रान्सफर ही योग्य आयडिया आहे का, तर माहित नाही. पण त्यांनी ऍटलिस्ट काहीतरी ऍक्शन घेतली. सो ती बदली इफेक्ट होणार होती 5 तारखेपासनं, जो आत्ता प्रेझेंट दिवस, जेव्हा तिला असं कळलं की हा आपल्या घरी फोन करायला गेलेला आहे. त्यामुळे नॅचरली ती, मी जे म्हटलं, तो पॅनिक झाली. याच पॅनिकमध्ये यशोमती घराजवळ जाते, फ्रँटिकली बेल वाजवते. 1-2 वेळा बेल वाजवल्यावरही कोणी जेव्हा उत्तर देत नाही, तेव्हा ती लगेच आजूबाजूच्यांना, शेजाऱ्यांना बोलवते आणि घराचं दार तोडायला लावते. बरं. दार तोडून ती जेव्हा आत जाते तेव्हा तिला तसं काही विचित्र दिसत नाही लिव्हिंग रूममध्ये, पण बेडरूममध्ये मात्र तिला दिसतो तो आपल्या मुलीचा, हेतलचा मृतदेह. बापरे. जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो मृतदेह. तिने घातलेले स्कर्ट आणि ब्लाऊज जे आहेत ते वर खेचलेले आहेत, तिचे सगळी गुप्तांग उघडी पडलेली आहेत आणि अशा भयान अवस्थेत तिला तो मृतदेह दिसतो. त्या पूर्ण खोलीत वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताचे ठसे आहेत. त्या खोलीमध्ये एक झोपाळा आहे, त्या झोपाळ्यावर रक्त आहे. सो खूप व्हायलंट असा सीन. ओके, म्हणजे तो रेप होता एका अर्थी. हो. सो तिला तो सीन दिसतो. सो ती काहीही विचार न करता आधी त्या मुलीला हातात उचलून घेते आणि लिफ्टच्या दिशेने धावते. अर्थात तिला बाकीच्या लोकांनी मदत केली असेल, पण ती लिफ्टच्या दिशेने धावते. तेवढ्यात तिच्या नेबर्सनी डॉक्टर्सना बोलवलेलं असतं किंवा तिकडेच राहणारे डॉक्टर असतील, ते लगेच येतात आणि तिला लिफ्टमध्येच, म्हणजे तिकडे त्या रस्त्यातच इन्स्पेक्ट करतात आणि मृत घोषित करतात. हॉस्पिटलमध्ये जायची वेळच आली नाही, तिकडेच मृत घोषित केलं, कारण ते दिसतच होतं की एवढी एकतर मार तिला लागलेला आहे आणि बियॉन्ड एनिथिंग ती आता सर्व्हाइव्ह नाही होणार आहे. तेवढ्यात ते सगळे जमलेले शेजारी पाजारी असतात, ते तिच्या घरच्यातल्या बाकीच्या लोकांना फोन करतात. तडक हे कळल्या लगेच दुकान बंद करून तिचा भाऊ भावेश हा निघतो आणि 7च्या सुमारास तो तिकडे पोहोचतो. पोहोचल्यावर त्याला खालीच दिसतं की लिफ्टपाशी आपली आई आणि बहिणीचा मृतदेह आहे. तो मृतदेह परत घरी घेऊन जातो. एक शेवटची श्रेड ऑफ डिग्निटी मिळावी म्हणून त्या मृतदेहाला, म्हणजे बहिणीलाच, पांघरुणांनी झाकून टाकतो, रॅप करतो. आणि काय करावं ह्याचा परत सगळे विचार करतात. एक 9-9:30 वाजता तिचे बाबा पण तिकडे पोहोचतात. लगेच पोलिसांना बोलवलं जातं. पोलीस तपास करायला लागतात घटनास्थळाचा, की काय, कुठे कुठे रक्त आहे, अजून काही गोष्टी सापडतायत का, आणि FIR लगेच नोंदवली जाते. त्यांना सापडलेल्या गोष्टींमध्ये एक सोन्याची चेन आणि एक बेज कलरचं शर्टाचं बटण. ओके. अशा 2 गोष्टी सापडतात, जे नॅचरल अझम्पशन असतं की जो परपेट्रेटर आहे त्याचं आहे. संशयाची सुई नॅचरली सगळ्यात आधी धनंजयकडेच वळते, कारण वॉचमनकडे, कारण एकतर तिला सांगितलेलं असतं की तोच तुमच्या घरी गेलाय, त्याच्याकडे क्लिअर मोटिव्हही असतो. आणि मग धनंजयचा तपास सुरू होतो, पोलिसांचा तपास सुरू होतो. हेतलची बॉडी ही ऑटॉप्सीसाठी पाठवली जाते आणि डॉक्टर दीपंकर गुहा हे ती ऑटॉप्सी परफॉर्म करतात. त्याच्यात त्यांना काही पिक्युलियर गोष्टी आढळतात, की तिचा हायमन आहे तो रप्चर झालेला आहे, विच शोज की सेक्शुअल पद्धतीची काहीतरी ॲक्टिव्हिटी तिच्यासोबत घडलेली आहे. दुसरी गोष्ट, तिच्या पूर्ण अंगावर 21 वेगवेगळ्या जखमा आहेत. तिच्या नाकपुड्यातनं रक्त येते आणि ओठाच्या साईडनी रक्त येते, विच इज कन्सिस्टंट विथ की तुम्हाला खूप वेळा थोबाडीत आणि खूप फोर्सनी जर थोबाडीत मारली तर नाकातनं आणि ओठाच्या साईडनी रक्त येतो. सो दॅट वॉज सीन. आणि ॲक्च्युअल मृत्यूचं कॉज हे गळा दाबून केलेलं आहे, म्हणजे ॲस्फिक्सिएशननी मृत्यू केलेला आहे. सो ह्याच्यातनं क्लिअर आहे की इट इज होमिसाईड. बरोबर. म्हणजे होमिसाईड सोडून बाकी कुठचीच कॉज असू शकत नाही, असं ऑटॉप्सीमधनं कन्क्लुझिव्हली प्रूव्ह होतं. सो पोलीस परत त्यांचा तपास सुरू करतात. अर्थात तपास एकाच दिशेने नेत जातोय की धनंजयला शोधायचं. त्याच्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये तो परत कधी आलेला नसतो. त्यामुळे त्यांचा शोध त्यांना घेऊन जातो धनंजयच्या गावच्या घरामध्ये. ओके. जिकडे त्यांना तो सापडतो. सापडल्यानंतर पोलिसांच्या रिपोर्टप्रमाणे तो कन्फेसही करतो की मीच
हा गुन्हा केलेला आहे. त्याच्या कन्फेशनमधनंच त्यांना तो शर्ट बेज कलरचा ज्याचं बटन तिथे गायब होतं आणि एक घड्याळ सापडतं. बरं. आता या घड्याळाबद्दल पिक्युलियर गोष्ट अशी आहे, जरी इनिशियल FIR मध्ये त्या घड्याळाचं मेन्शन नाहीये, तरी ते घड्याळ हरवल्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी सकाळी हेतलच्या आईने यशोमतीने पोलिसांकडे केलेला असतो. सो त्यांच्याकडनं रिसीट वगैरे पण सापडतात. सो त्याच्यावरून क्लिअरली कळतं की त्याच मेकचं हे घड्याळ आहे. सो पोलिसांची केस अजूनच स्ट्रॉंग होते की हेच ते घड्याळ त्याच्याकडे सापडलंय, हाच तो क्रीम कलरचा शर्ट आणि प्लस त्यांनी कन्फेसही केलंय की मिस केलंय. ह्या बेसिसवर तो खटला तयार होतो. पण आता जो परत वाला प्रश्न आहे की अर्थात गुन्हेगार कोणचे जे हार्डन्ड फॉलोअर्स आहेत त्यांना पण आता ऑलमोस्ट कायदा हा माहिती झालेला आहे. सो पोलिसांकडलं कन्फेशन हे ॲडमिसिबल नाही आहे, त्यामुळे आता त्यांना केस बिल्ड करायचे. आता त्यांच्याकडे अवेलेबल असलेले सगळे पुरावे हे सर्कमस्टॅन्शियल प्रकारचे पुरावे आहेत. म्हणजे असं की डायरेक्ट कुठचेही पुरावे नाही आहेत, पण अशी एक चेन, अशी एक गोष्ट तयार होत जाते, असे सर्कमस्टान्सेस तयार होत जातात ज्याच्यावरून 2+2 करून आपण धनंजयपर्यंत पोहोचू शकतो. केस बिल्ड करता येते. सो या सर्कमस्टॅन्शियल पुराव्यांबरोबर त्यांच्याकडे अनेक विटनेसेसही आहेत आणि या सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस बरोबरच त्यांच्याकडे 20 विटनेसेस आहेत. बरं. ज्यांनी एक आय विटनेस ऑफकोर्स कोणी नाहीये, पण 20 असे विटनेस आहेत जी एक कडी ह्याच्यातली जोडू शकतील. त्यातला पहिला विटनेस आहे दशरथ. ओके. दशरथ हा त्या बिल्डिंग मधला दुसरा वॉचमन होता. दशरथनी सांगितलेली स्टोरी अशा पद्धतीची होती की साधारण 5 वाजता ज्या सुमारास अगेन यशोमती देवळात गेली तिच्या रिपोर्ट प्रमाणे 5 वाजता धनंजय हा त्या दशरथला सांगतो की मी फ्लॅट नंबर 3A मध्ये जातोय, मला फोन यूज करायचा आहे. असं म्हणून तो त्या फ्लॅटमध्ये जातो. त्याच्यानंतर काही वेळातच म्हणजे एक साधारण अर्ध्या तासाच्या आसपास जो त्यांचा इंचार्ज असतो मिस्टर कर्माकर, ते त्या ह्याला भेटायला येतात दशरथला आणि ते विचारतात की हा जर त्या बाजूच्या सोसायटीमध्ये रिपोर्ट करायला जाणार होता तर तू तिकडे का नाही गेला आणि इथे का आला, हे जाब विचारायला ते त्या सोसायटीमध्ये येतात. दशरथ त्यांना सांगतो की तो आत्ताच वरती फोन यूज करायला गेलाय, मी एक काम करतोय, त्याला ओरडून हाक मारतो. दशरथ जेव्हा त्याला हाक मारतो तेव्हा त्या खोलीच्या बाल्कनीतनं तो वाकून बघतो आणि सांगतो हो आलो, आणि लगेचच खाली येतो. खाली आल्यावर तो म्हणाला की तू का नाही गेलास तिकडे, तर तो म्हणतो पर्सनल रिझन्स आहेत त्यामुळे मी आज सुट्टी घेतोय, असं म्हणून तो तिकडनं निघून जातो. याचबरोबर अजून एक विटनेस त्यांच्यात ऍड होता, तो म्हणजे ह्या पारेख फॅमिलीचे शेजारी, जे म्हणतात की गेल्या महिन्यातच मी माझी चेन ही धनंजयला गिफ्ट केलेली, ही तीच चेन आहे जी त्या क्राईम सीनवर सापडलेली. आणि परत बाकीचे तो लिफ्टमन असतो, डॉक्टर्स असतात, ही पारेख हक्की फॅमिली असते, त्यांनी ते सबमिट केलेलं लेटर असतं, ती कंप्लेंट असते, त्याची ट्रान्सफर ऑर्डर असते, ह्या सगळ्या गोष्टी आणि प्लस त्याच्याकडे सापडलेला जो मुद्देमाल असतो ज्याच्यामध्ये ते घड्याळ आणि तो शर्ट, ह्या सगळ्या बेसिसवर जरी डायरेक्ट आय विटनेस आणि डायरेक्ट एव्हिडन्स नसेल, मोटिव्ह एस्टॅब्लिश्ड असतो, तरी एक बऱ्यापैकी स्ट्रॉंग केस ही तयार होते. आणि त्या बेसिसवर ट्रायल कोर्टामध्ये म्हणजे खालच्या कोर्टामध्ये धनंजयचं कन्व्हिक्शन होतं आणि त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. आणि अगेन जी आपल्याकडे स्टेप बाय स्टेप अपीलच्या प्रोसेसेस आहेत, असं करत करत 1992 पर्यंत ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचते. पूर्ण परत सगळं ऐकलं जातं. कन्व्हिक्शन जरी सुप्रीम कोर्टाला पटलं असेल तरी परत एकदा प्रश्न येतो की फाशी द्यायची का, म्हणजे हा गुन्हेगार आहे हे सुप्रीम कोर्टाला सगळ्या रेकॉर्ड्स मधनं पटतं, पण हा प्रश्न हा आहे की हा गुन्हा इतका भयंकर आहे का, आपण ज्याला परत रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेस म्हणतो, त्या रेअरेस्ट ऑफ द रेअर केसेसमध्ये हा गुन्हा बसतो का, जेणेकरून त्याला फाशीसारखी एक गंभीर शिक्षा दिली गेली पाहिजे. ह्याचं उत्तर होकारार्थी मिळतं 11 जानेवारी 1994ला. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की हा अपराध इतका भयंकर आहे की हा फाशी देण्यायोग्य आहे. याचं महत्वाचं कारण ते असं देतात की
सिक्युरिटी ऑफिसर्स किंवा वॉचमन ह्यांच्यावर आपण आपल्या सिक्युरिटीची, आपल्या सुरक्षेची जबाबदारी दिलेली आहे. बरोबर. आणि त्यांनी ती सुरक्षा व्हायलेट करणं हे समाजासाठी खूप घातक आहे. त्यामुळे ह्या घटनेला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आपण मानलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ही ट्रीट केली पाहिजे आणि म्हणून धनंजय चॅटर्जीला फाशी दिली पाहिजे. हा फाशीचा निर्णयाचं काही ठिकाणून खूप कौतुक होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तेव्हाचे जे बंगालचे मुख्यमंत्री होते त्यांची बायको एक मोर्चा लीड करते या फाशीच्या सपोर्टमध्ये. बरं. प्रेसिडेंटकडनं दयेचा अर्ज फेटाळला जातो आणि 2004 मध्ये धनंजयला फाशी होणार हे निश्चित होतं. ओके. पण अर्थात फाशी होणार हे म्हटल्यावर जी बाकीची लोक आहेत ज्यांना फाशीच्या शिक्षेच्या ते अगेन्स्ट आहेत, पण ज्यांना हेही वाटत असतं की धनंजयचा अपराध इतकाही भीषण नाही की त्याला फाशी व्हावी, बरोबर, अशा लोकांचा एक समूह त्या फाशीच्या प्रोटेस्ट मध्ये जातो. आणि मग ह्या प्रोटेस्टमध्ये अजूनही एक होतं की लोक मग मुळात तो गुन्हेगार आहे की नाही हे तपासून बघायला लागतात. पण तरीही त्याच्या वयाच्या 39व्या वर्षी, म्हणजे त्याच्या 39व्या बर्थडेला इनफॅक्ट 14 ऑगस्ट 2004 साली त्याला फाशी दिली जाते. पण मी म्हटलं तसं त्याच्या फाशीमुळे गोष्टींना पूर्णविराम मिळतो का, तर नाही. त्याच्या फाशीच्या तब्बल 10 वर्षांनी 2014 मध्ये 2 कलकत्त्यातले स्टॅटिस्टिशियन आहेत, त्यांचा रिपोर्ट पब्लिश होतो. इनफॅक्ट पीपल्स युनियन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स ही दिल्लीची एक संस्था आहे. 2015 मध्ये ते अजून एक आर्टिकल छापतात याबद्दल, एक रिसर्च रिपोर्ट म्हणतो तसं छापतात, अल्टरनेटिव्ह थिअरी देणारं की कसा धनंजय हा निर्दोष होता. ओके. आणि आपल्या सरकारने एका निर्दोष व्यक्तीला फाशी दिली. म्हणजे कसं काय? ह्याच्या अनेक मुद्दे आहेत जे त्यांनी मांडले. पहिली गोष्ट त्यांनी अशी मांडली की दशरथच्या स्टोरीप्रमाणे त्यांच्या घराला बाल्कनीच नव्हती ज्याच्यातनं तो वाकून बघू शकेल. बापरे. त्यांच्या घरातली जी बाल्कनी होती ती पूर्ण ग्रिलनी बंद होती. त्यामुळे असं शक्य नाहीये की जिथे दशरथ उभा आहे तिकडनं तो पूर्ण वाकून ही गोष्ट बघू शकेल आणि बोलू शकेल. म्हणजे त्यांचा मेन विटनेसच जो सांगत होता ही स्टोरी की ज्याला मी पाहिलं वरतून आवाज दिल्यावर. येस. आणि तो बाल्कनीत होता. येस. सो ही अगेन हा रिपोर्ट मधलं मी सांगते, याच्यापैकी काहीच यू हॅव टू टेक इट विथ दॅट नॉलेज की हे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी नंतर हे आहे. दुसरी त्यांची अशी गोष्ट होती, जो लिफ्टमॅन आहे त्याला ट्रायलमध्येच हॉस्टाईल विटनेस म्हणून डिक्लेअर केलं की हा तेव्हा आम्हाला त्यांनी एक स्टोरी सांगितली आणि म्हणून त्याला आम्ही विटनेस म्हणून बोलवलं, पण आता हा भलतीच स्टोरी सांगतोय, आता म्हणतोय की मी त्याला बघितलंच नव्हतं. सो त्यामुळे त्या लिफ्टमॅनला हॉस्टाईल घोषित केलं गेलं. दुसरी गोष्ट अशी होती की कुठचंही प्रकारचं मर्डर वेपन त्यांना सापडलं नव्हतं की जर तिच्यावर एवढे घाव असतील, पण अर्थात मर्डर वेपनची गरज पण नव्हती की कारण त्यांनी हातानेच गळा दाबून वगैरे, पण मर्डर वेपन कुठच्या प्रकारचं सापडलेलं नव्हतं. तिसरी गोष्ट अशी आहे की जर एवढी त्यांच्यात हातापायी झाली असेल तर त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग का नव्हते. अजून त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की इंडिपेंडंट पूर्ण असे कुठचेच विटनेसेस यामध्ये नव्हते. ह्या 21 पैकी इंडिपेंडंट पूर्ण निष्पक्षपाती असे विटनेसेस नव्हते. पंच विटनेस असायला लागतात जे घटनास्थळाचा पंचनामा करतात किंवा जो काही मुद्देमाल असतो त्याचा पंचनामा करतात. तो विटनेस होता ज्याचं त्या पोलीस स्टेशनच्या बाजूला एक स्वीट शॉप होतं. सो त्याला पूर्णपणे इंडिपेंडंट मानायचं का, हा पण एक प्रश्न होता. तिसरं असं होतं की तो जो घड्याळाचा रिपोर्ट होता किंवा घड्याळ त्याची रिसीट मेक बरोबर होतं, पण त्याचा एक्झॅक्ट वॉच नंबर काय आहे हे पोलिसांनी तपासून पाहिलं नव्हतं की ते एक्झॅक्ट तो वॉच नंबर त्या रिसीटशी मिळतोय का किंवा त्या स्टोअर ओनरच्या रेकॉर्ड्समध्ये तो मॅच होतोय का. चौथी अशी गोष्ट आहे की हे जे कंप्लेंट लेटर आणि ती जे ट्रान्सफर लेटर होतं की ज्या बेसिसवर मोटिव्ह सिद्ध झाला ते लेटर जूनच्या महिन्यामध्ये पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं. मग ते लेटर ताब्यात घ्यायला पोलिसांना इतका वेळ का लागला, हे अनेक प्रश्न पोलिसांच्याकडनं म्हणजे पोलिसांच्या तपासाबद्दल या रिपोर्ट्समधनं समोर आले. आणि समोर आली ती एक ऑल्टरनेटिव्ह थिअरी
ही थिअरी अशा प्रकारची होती की ह्या सगळ्यामध्ये जर सगळ्यात सस्पिशियस कोणाचे ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या तिच्या स्वतःच्या घरच्यांच्याच आहेत. ते अशा पद्धतीने की एकतर ही घटना घडल्याच्या नंतर 6 महिन्यातच त्यांनी त्यांचं सगळं छान चालणारं ज्वेलरी शॉप ते अचानक वाइंड अप केलं आणि त्यांनी शहर सोडून ते निघून गेले. बरं. दुसरी गोष्ट अशी आहे की ती जर बाहेर गेली आहे यशोमती, तर ती किल्ली घेऊन का नाही गेली? तिने बेल का वाजवली आणि लगेचच नेबर्सना का बोलवलं? थोडा वेळ का नाही दिला? पुढचा प्रश्न हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स बद्दल आला की तिने जे खाल्लेलं अन्न होतं ते पूर्णपणे पचलं नव्हतं, ते अगदीच हे होतं. त्यामुळे जेवणाची वेळ नक्की काय असू शकते आणि खुनाची वेळ काय असू शकते, कारण 5 वाजता ती का खाईल? बरोबर. कॉलेजमधनं 1-2 वाजता जेव्हा ती आली तेव्हाच ती जेवली असेल, 5 वाजता का जेवली असेल आणि मग त्यामुळे ते अन्न फ्रेश का असेल? तिसरी अशी गोष्ट होती की जर धनंजयच्याकडनं तिला धोका आहे हे तिला माहिती होतं तर मग तिने त्याला आतच कसं येऊ दिलं? बरोबर. चौथी गोष्ट अशी आहे की त्यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता त्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्सच्या साईन्स दिसत होता, ब्रोकन हायमेन किंवा अशा गोष्टी, पण सेक्शुअल स्ट्रगलच्या साईन्स दिसल्या नव्हत्या, ज्या काय म्हणतात सामान्यतः दिसून येतात की छातीवर घाव असतील, मांड्यांवर घाव असतील, या प्रकारचे कुठचेही घाव नव्हते. त्यामुळे त्या रिपोर्टमध्ये प्रपोज केलेली थिअरी अशी होती की कदाचित तिचा कन्सेन्शुअल कोणाबरोबर तरी संबंध झाला असेल, जे तिच्या घरच्यांनी बघितलं असेल आणि म्हणून घरच्यांनीच तिचा ऑनर किलिंग म्हणतात तसा खून केला असेल आणि ह्याच्यावरती नाव टाकलं असेल. आणि मग सगळी यंत्रणा, पोलीस असतील, नेबर्स असतील, ह्या सगळ्यांना त्यांनी ती कॉन्कॉक्टेड स्टोरी दिली असेल. ही यंत्रणेनेही त्यांना मदत केली असेल, कारण की पॉवरफुल आहेत. तसं बघितलं तर पॉवरफुल आहेत. त्या सगळ्या यंत्रणेने त्यांना मदत केली असेल आणि अशा पद्धतीने ही स्टोरी टाकली असेल. ह्या 2 गोष्टी, ह्या 2 थिअरीज आहेत. 14 ऑगस्ट 2004 फाशीला जाताना धनंजयचे शेवटचे शब्द मात्र हेच होते की आम्ही निर्दोष, मी निर्दोष आहे. बापरे. सो ह्या घटनेतनं अर्थात जितका प्रश्न हा फाशी ह्या शिक्षेवर होतो तितकाच प्रश्न ह्यावरही होतो की आता ह्या ज्या गोष्टी आहेत ती खरंच जस्टिस किंवा धनंजयला गेल्यानंतर न्याय मिळावा ह्यासाठीची गोष्ट आहे का फक्त एक कॉन्स्पिरसी थिअरी आणि मनोरंजनासाठी रचलेली कथा आहे? एक अजून मला काय वाटतं की इफ धनंजयनी मग जे कन्फेशन दिलेलं पोलिसांकडनं, मग त्यालाही क्वेश्चन करताय का मग हे रिपोर्ट तसं पाहिलं? हो, कारण हे बघ, एकतर आपल्याला पोलीस आणि या सिस्टीमवर इतका विश्वास आहे की फक्त सामान्य लोकांचंच नाही तर कायद्याचं अझम्पशन सुद्धा हेच आहे की पोलिसांकडे दिलेलं कन्फेशन हे बळजबरीने घेतलेलं असतं. बरोबर. म्हणूनच तर ते कन्फेशन ऍडमिसिबल नाहीये, कारण हे अझम्पशन आहे की पोलिसांच्या भीतीने किंवा दमदाटीने हे कन्फेशन घेतलं असेल. मला वैयक्तिक तू विचारशील, अर्थात तूही तुझं पर्सनल मत दे, पण मला असं वाटतं की आय अग्री की पोलिसांकडनं काही त्रुटी राहिलेल्या आहेत, पण दुसऱ्या बाजूची केसही इतकी स्ट्रॉंग नाहीये की धनंजय हा निर्दोष आहे बरोबर हे म्हणावं. कारण मग हे मला थोडं फारफेच वाटतं की त्या एका गोष्टीसाठी पूर्ण यंत्रणा, म्हणजे इतक्या छोट्या 21 विटनेसेस, पोलीस ऑफिसर्स, त्या पोलिसांचे पंच, फॉरेन्सिक रिपोर्ट, हे सगळं इतक्या पद्धतीने मॅनेज करता येईल हे मला थोडं माहिती नाही की कसं. म्हणजे हे मून लँडिंगचं म्हणतात ना रे की सगळे त्या स्कॉर्सेसीने डिरेक्ट केली आहे, ही अशी कॉन्स्पिरसी थिअरी की सगळे आपल्याला ती एक स्टोरी बनवायला तयार आहेत. तर हे मला थोडंफार फारफेच्ड वाटतं. त्यांनीच स्वतःच्या मुलीचा खून केला आणि हे एवढं सगळं घडवून आणलं, ह्याचं मेन कारण की त्यांनी लगेच शहर सोडून ते निघून गेले. तर मला ही खूप ऑब्व्हियस गोष्ट वाटते की एखाद्या शहरामध्ये आपल्याबद्दल इतका ट्रॉमॅटिक गुन्हा जर घडला असेल तर कोणालाही वाटेल की आपण ते शहर सोडून एक फ्रेश स्टार्ट करावा. धनंजय एवढा परत त्यांनी सगळा एव्हिडन्स फॅब्रिकेट केला असेल का, त्या लेटरपासून त्या इंटेंटपासून ह्या सगळ्यापर्यंत, हेही मला परत क्वेश्चनेबल वाटते. आणि अपीलच्या सगळ्या प्रोसेसेसमधनं जाऊनही एवढी एक दादांत
खोटी असलेली स्टोरी, कस काय एवढं स्टँड करू शकली हेही मला माहिती नाही. त्यामुळे ही खरंच जस्टिससाठीची एक मुवमेंट आहे का कॉन्स्पिरसी थिअरी. पण मला हेही वाटतं की आपण परत दोन्ही बाजूनी बोलतो का, की समजा इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी किंवा बियॉन्ड रिझनेबल डाऊट, हे आपल्याला काय रिझनेबल डाऊट निर्माण होऊ शकतो म्हणून निर्दोष सोडलं तरी आपण धनंजयच्या ह्याच्यासाठी कोर्टाविरुद्ध बोललो असतो. आणि आताही या थिअरीमध्ये बोलतोय की कदाचित पोलिसांकडनं अगदी 100% बुलेट प्रूफ एव्हिडन्स होते का, तर नक्कीच नाही. पण म्हणून ही अल्टरनेटिव्ह थिअरी पूर्णपणे विश्वास ठेवण्यासारखी आहे का, तर ह्याचंही उत्तर मला कदाचित नाही मध्येच वाटतंय. म्हणजे मला तुला हा एक म्हणजे असा एक प्रश्न पडतोय मला की दॅट फॅमिली सोसायटी वेल टू डू होती ती सोसायटीमध्ये आणि त्यांच्याकडे नाही म्हटलं तरी कनेक्शन्स असतीलच, आणि हा वॉचमन म्हटलं तर तसा नाहीये, कॉमन मॅन आहे तो, तर त्यांना त्याला एकदम फ्रेम करणं सोपं होतं किंवा मग तो त्यामुळे फ्रेम केला गेला, म्हणजे निर्दोष असतानाही दोषी ठरवला गेला, तर असं असू शकतं का? असू शकतं, आय अग्री विथ यू. पण मला ह्यात एकही वाटतं की एवढी पण पॉवरफुल नाही वाटत आहे की पॉलिटिकली खूप जास्त पॉवरफुल आहेत की त्यांना एवढं सगळं. परत हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना ही एवढी सगळी, जर ही पूर्ण फॅब्रिकेटेड स्टोरी असेल तर ही काही तासात बनवायची. बरोबर. याचे सगळ्याचे पुरावे काही तासात नोट करायचे. बरोबर. जे मला थोडं एकतर डाऊटफुल वाटतं. दुसरं, ह्या सगळ्या चेनमध्ये एकही धनंजय स्वतः सोडल्यास एकही अशी व्यक्ती नाहीये जी म्हणेल की ह्यांनीच खून केला. म्हणजे आपण मनु शर्मा, जेसिका लालच्या केसमध्ये बघितलंय की पॉवरफुल लोक हे एव्हिडन्सेस दाबण्याचा प्रयत्न करतात. पण या अख्ख्या चेनमध्ये अशा काही व्यक्ती नक्की असतात ज्या म्हणतात की हे बरोबर नाहीये. ती अख्खी सोसायटी होती लोकांची, त्या सगळ्यांनी म्हटलंय की नाही, मी समजा ही चेन मी त्यांना दिली आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर असं कोणीही पुढे येऊ नये हे मला थोडं अनलाइकली वाटतंय. आपण बऱ्याच पॉवरफुल केसेस सुद्धा बघितलेल्या आहेत की जिथे खरंच ती पार्टी पॉलिटिकली, फायनान्शियली स्ट्रॉंग होती आणि पुढे कुठे ना कुठेतरी उघड पडतेच. बरोबर. आणि त्यामुळे मला ही ऑनर किलिंग आणि तिचा खरंच दुसऱ्या कोणाबद्दल तरी संबंध असतील आणि मग तिच्या आईने तिचा हा खून केला असेल, हे मला थोडं नाही झेपत आहे. मला हा खरंच जेन्युइनली मनापासून प्रश्न पडतो की समजा आपण धरूया की इन सम ऑल्टरनेट युनिव्हर्स धनंजय चॅटर्जी हा खरंच दोषी असता किंवा दोषी नसता, पण पुराव्यांच्या अभावी त्याला सोडून देण्यात आलं असतं, तर तरीही आपण ताशेरे ओढले असते ना न्याय व्यवस्थेवर, की त्याला का सोडलं गेलं, की त्या मुलीचं एवढं हे झालं, तर मग त्याच्याकडे का जस्टिस. म्हणजे आपण म्हणतो की काही नसलं तरी शेवटी कोर्टावर विश्वास असतो आपला की दे विल सर्व्ह अस. तर मलाही तेच वाटतंय की जरी सोडलं गेलं असतं त्याला, धनंजयला, तर मग आपण उलटे सोसायटीने त्यांच्यावर कोर्टावरतीच प्रश्न उपस्थित केला असता की एवढ्या हिनियस क्राईम असतानाही तुम्ही त्याला कसं जाऊ देऊ शकतात, आणि यू शुड रिस्पेक्ट दॅट गर्ल हु लॉस्ट हर लाईफ. करेक्ट. आणि सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स बद्दल परत हे होतं की फक्त सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सवर कसं कन्व्हिक्ट केलं. तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये खूप छान वाक्य, मी ते अख्खं वाक्य आधी इंग्लिशमध्ये ॲज इट इज जसं ह्याच्यात लिहिलंय ते वाचते आणि मग आपण ते डिस्कस करू. In a case based on circumstantial evidence, the chain of evidence must be so complete as to not leave any reasonable ground for the belief consistent with innocence of the accused. म्हणजे असं की जेव्हा सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सनी पूर्ण परिस्थितीजन्य जेव्हा पुरावे असतात तेव्हा त्याची वीण इतकी घट्ट असायला पाहिजे की इनोसन्सच्या बाजूने जाणारे काहीही धागे नाही मिळाले पाहिजेत. याची खात्री सुप्रीम कोर्टाने या जजमेंटमध्ये केली, आणि फक्त सुप्रीम कोर्टानेच नाही तर तिन्ही कोर्टाने केली. हो, बरोबर. आणि बरं, जी अल्टरनेट थिअरी आहे त्यात असे दिसून येत नाही आहेत का, तर तसंही मला वाटत नाहीये की ती पूर्ण एअरटाईट वाटतेय का, की तिच्या घरच्यांनीच हे गुन्हा केला असेल, तर मला वाटतं नाही. बरोबर. आणि ह्याच्यात ती गॅप तर कम्प्लीट होतीये. बरोबर. म्हणजे सुप्रीम कोर्टासमोर जी केस आली आहे
किंवा जी त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे ते समजू शकतो आपण की त्यांना सगळे धागेदोरे दिसत आहेत आणि त्याच्यावरनं त्यांनी कन्व्हिक्ट केलं किंवा त्यांना असं एकही लूपहोल सापडला नसेल, आपण असं म्हणू शकतो की ज्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की हाच दोषी आहे म्हणून. फेअर. पण खरंच त्याचं निर्दोष असणं जेवढं अंगावर काटा आणणारं आहे, खरंच जर तिच्या आईवडिलांनी हे केलं आहे ते खरंच काटा आणणारं आहे. पण दुसऱ्या बाजूला जर तो खरंच दोषी असेल तर त्याच्यासाठी झालेली शिक्षा ही माझ्या मते एक खूप चांगला योग्य निर्णय निर्णय असू असू शकते. अगेन फाशीची योग्यता डिबेट होत राहील बरोबर. अनन्य काळापर्यंत. पण माझ्या मते त्याला कन्व्हिक्ट करणं आणि परिस्थितीजन्य पुरावेही इतक्या पद्धतीने ग्राह्य धरणं बरोबर. हे मला वाटतं इज अ गुड थिंग. सो तुम्हीही कमेंटमध्ये अर्थात गुन्हेगारचा कुठचाच एपिसोड असा पूर्ण कन्क्लुसिव्ह नसतो की हे असं आहे, 2+2 4च आहेत. ओपन एंडेड आहेत, अनेक ग्रे शेड्स आहेत. सो तुम्हीही कमेंट सेक्शनमध्ये अगदी मनापासून सांगा बरोबर. की काय तुम्हाला वाटतंय याच्याबद्दल. ते रिपोर्ट्स इझिली अवेलेबल आहेत. आम्हाला जर जमलं तर आम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या लिंक्सही टाकू. सो येस, पूर्ण विचार करून ह्या प्रश्नाचं उत्तर द्या की समाज म्हणून आपल्याला न्यायामध्ये जास्त इंटरेस्ट आहे का कॉन्स्पिरसी थिअरीजमध्ये. गुन्हेगार कोणचे हे एपिसोड तुम्ही बघताय, तुम्हाला आवडतायत, अजून कुठच्या गोष्टींबद्दल बोलूया हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा. इनफॅक्ट धनंजय चॅटर्जीची केस घ्या हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी वारंवार सांगितलं आणि त्यामुळे आपण आज या केसवर डीप डाईव्ह केलं. सो असंच आम्हाला सांगत राहा, प्रेम करत राहा आमच्यावर आणि बोलत राहूया. धन्यवाद.